मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। नमस्कार मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये लोकसभेचं एक विशेष अधिवेशन 3 दिवसाचं बोलवण्यात आलं होतं आणि महिला विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा झाली की 33% हे महिलांसाठी जे आरक्षण होतं त्या विधेयकावर चर्चा झाली आणि चर्चेनंतर त्या ठिकाणी एक मतदान झालं मित्रांनो। आणि विरोधी पक्षाने म्हणजे काँग्रेस असेल इतर पक्ष असेल त्यांनी या महिला विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि सत्ता पक्षाने जे महिला विधेयक आणलं होतं ते हाणून पाडलं। ते महिला विधेयक पास होण्यासाठी 2/3 मत त्यांना आवश्यक होतं मित्रांनो, पण तेवढं मतदान झालं नाही। आणि मग काल आपण परवा बघितलं असेल मुंबईमध्ये एक मोर्चा काढा, जन आक्रोश मोर्चा, आणि त्या जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व आपले गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलं होतं। आणि मित्रांनो असंच आपण आज काल 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतो की त्या व्हिडिओमध्ये एक महिला एक जोरजोराने आपला संताप हा व्यक्त करत होती। आता हा मोर्चा वरळी ते वरळीचं जांभोरी मैदान ते वरळी 2 या ठिकाणी हा मोर्चाचा समारोप होता। आणि या ठिकाणी या समारोपासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, असे अनेक वरिष्ठ नेते त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजर होते। त्यांचा त्या ठिकाणी समारोप होता। पण मित्रांनो या खूप अशा ट्रॉफिकमध्ये जी महिला मोठमोठ्यानं ओरडून एक तो आता व्हिडिओ व्हायरल होतो ती कुठंतरी त्या ट्रॉफिकमध्ये अडली आणि 1-1.5 तास ती या ट्रॉफिकमध्ये अडल्यानंतर ती नाही ती काही महिला त्याच्या बोलण्यातून असं समजते कुठली ती मोर्चातली नव्हती किंवा त्या कुठल्याही राजकारणाशी काही संबंध नव्हता। ती त्या ट्रॉफिकमध्ये अडल्यामुळे ती पोलिसाकडे गेली आणि पोलिसाला चिडचिडून म्हणायला लागली की तुम्ही हा रस्ता का अडवला, कशासाठी अडवला, आमची सर्वसामान्यांची या ठिकाणी खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, आमची या ठिकाणून गाड्या निघू शकत नाही। तिने खूप मोठ्याने संताप त्या ठिकाणी व्यक्त केला। आणि त्याच्यानंतर मित्रांनो ती पुन्हा याचं नेतृत्व कोण करते असे गिरीश महाजन आणि यांच्याकडे गेली आणि त्यांना मोठमोठा रोष ती आक्रोश करू लागली की तिची समस्या मांडू लागली की या ठिकाणी एवढं मोठं ट्रॅफिक असताना तुम्ही कुठंतरी एखाद्या मैदानावर जा, त्या ठिकाणी तुमचा मोर्चा काढा, त्या ठिकाणी तुमचं सभेत रूपांतर करा, पण हे रोडवर अडवणं हे काही ठीक नाही आहे। मित्रांनो आपण जर विचार केला तर तिचं बोलणं हे योग्य आहे, कारण मुंबईमध्ये प्रत्येक व्यक्ती हा रिकामा कधीच नसतो, कामानिमित्त बाहेर पडला नसतो, त्यांना वेळेवर रेल्वे पकडायची असते वेळेवर, कारण 1 मिनिट जर मागं पुढं झाला तर त्यांच्यावेळी ती ट्रेन निघून जाते। आणि त्यामुळं असे बरेचसे लोक त्या याच्यात अडलेले होते, एकटीच नाही असे कितीतरी वाहनाचा त्या ठिकाणी रांगा लागल्यात। आणि त्यामुळं त्या महिलेचा आक्रोश तिने केला तो एक साहजिकच आहे मित्रांनो। आज आपण बघतो मुंबईसारख्या ठिकाणी सेकंदाला महत्त्व आहे, कारण थोड्या थोड्या वेळेनं त्यांच्या गाड्या हुकून जातात आणि त्या महिलेने एक मोठा आक्रोश केला मित्रांनो। तर आता बरेचशा समाजामधून कमेंट यायला लागल्यात की ती कोणीतरी एक कोण्या पक्षाशी निगडीत असेल किंवा मुद्दाम जाणून बुजून त्या महिलेला त्या ठिकाणी म्हणजे असं आरडाओरड करण्यास लावलं असेल ह्या मोर्चाला बदनाम करण्यासाठी। पण मित्रांनो आपण असं बघतो की ती कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा तिला कोणीही पाठवलं नाही, ती एक सर्वसामान्य महिला होती आणि तिनं ते चीड व्यक्त करणं तिचं ते साहजिकच होतं, कारण एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या लांब लांब रांगा लागल्या तर ते एक तिला सहन झालं नाही आणि तिनं हा जन आक्रोश केला मित्रांनो। आपल्याला आपण जर विचार केला तर त्यावेळेस मंत्री महाजन म्हणाले की त्या महिलांची जर त्या ठिकाणी जर अडवणूक झाली तर तिनं सरळ पोलीस स्टेशनला जायचं होतं आणि त्या ठिकाणी कंप्लेंट दिली असती। मला सांगा मित्रांनो, आता अजित पवारचा एवढा मोठा अपघात झाला त्यासंबंधी किती ठिकाणी FIR दाखल झाले हो, मग या सर्वसामान्य महिलेची तक्रार पोलिसांनी घेतली असती का?
आणि तिला त्या ठिकाणी न्याय मिळाला असता का? एवढं आपलं न्यायप्रविष्ट खातं नाही मित्रांनो. लगेच कंप्लेंट केली की लगेच काहीतरी कारवाई. आणि तिनं कारवाई जरी केली असती तर कोणाच्या विरोधात कारवाई केली असती? त्या मंत्र्याच्या विरोधात केली असती का? महापौर आहे त्यांच्या विरोधात केली असती का? बरं, त्यांच्या विरोधात जर केली असती, त्यांनी रीतसर परवानगी घेऊन तो मोर्चा काढला होता, पण मग त्यांचं काय झालं असतं? काही झालं नसतं, कारण ते काही सर्वसामान्य व्यक्ती नव्हते. आणि महाजन साहेब म्हणते की त्या बाईची चिडचिड एक साहजिकच होती आणि आम्ही जो मोर्चा काढा महिलांसाठीच काढा होता आणि महिला विधेयकाच्या विरोधात काँग्रेस असेल आणि इतर पक्षांनी असेल त्यांना या विधेयकाच्या बाजूने मतदान नाही केलं, त्यामुळं हा आम्ही महिलांसाठीच मोर्चा काढा होता आणि महिलांनी चिडचिड करायला नको पाहिजे होती मित्रांनो. पण ती कुठल्याही राजकारणी संबंधितली महिला नव्हती, ती एक सर्वसाधारण महिला होती आणि त्या ट्रॉफिकमध्ये आल्यामुळं तिने ती चिडचिड केली, ती साहजिकच आहे. आणि ते म्हणतात की तिनं आता पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं, पण पोलीस स्टेशनला जाऊन मित्रांनो माहिती आहे तुम्हाला कोणाला न्याय मिळतो? सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही. आणि ती जर तुमच्या विरोधात जर त्या ठिकाणी कंप्लेंट दिली असती, तिला काय न्याय मिळाला असता? काही न्याय मिळाला नसता. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो एवढा व्हायरल होतो की खूप व्हायरल होतो, तर त्याचं एकच हे कारण आहे की मित्रांनो, आज आपण जर बघितलं असेल आता एवढं पारा चढलेला आहे उन्हाचा. आणि दुसरे ते तर मोर्चाचं एक उदाहरण झालं, पण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा बघतो एखादा सर्वसाधारण मंत्री जरी आला मित्रांनो, तर आपल्याला 10-10 मिनिट ट्रॉफिकमध्ये आपल्याला अडून ठेवलं जातं सिग्नलवर. ज्यावेळी ते मंत्र्यांचा पूर्ण ताफा जाईल आणि त्या मंत्र्याच्या गाडीमागं 4-4, 5-5, 7-8, 10-10 गाड्या असतात. पोलिसाची गाडी असते, डॉक्टरची व्हॅन असते, दुसरी ॲम्ब्युलन्स असते, पोलिसाच्या 5-6 गाड्या असतात. इतर त्यांच्या कोणी एक सर्वसामान्य ते काही राजकारणी मंत्र्याच्या पाठीमागचे असते तर मागं पुढे येणारे त्यांच्या गाड्या असतात. मग आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा सिग्नलवर 10-10 मिनिट थांबावं लागतं मित्रांनो. मग हे खरोखरच सर्वसामान्य जनतेवर अन्याय नाही का? आज जर आपण बघत असले नेपाळमध्ये जो नियम काढला नवीन आहे, बालनशाह आले रॅपर म्हणून ओळखले जाणारे 35 वर्षाचे तरुण, त्यांनी हा नियम सर्वसामान्यासाठी आता मोडून काढलेला आहे. कोणी जरी मंत्री असेल तर सिग्नल जर लागलं त्याला सिग्नलवर थांबाच लागेल. पोलिसांनी गाडी चेक केली तर त्याला गाडी चेक करण्याचा पूर्ण अधिकार पोलिसांनी दिलेलं. मग आपल्याकडे आहे का तसं? मग आपल्याला एवढं वेठीस धरलं जातं, एवढं वेठीस धरलं जातं मित्रांनो की खूप आपल्याला राजकारण्यापासून वेठीस धरलं जातं. आज आपल्या शहराचा पारा जर पडला ते 42-44 इतका झालेला आहे. मग एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तकलीफ झाली तर मुंबईसारख्या ठिकाणी श्वास घेणं सुद्धा अवघड आहे मित्रांनो. आता बरेचसे लोक म्हणतात हा यांनी मोर्चा काढला, तर हा मोर्चा काढण्याचा उद्देश काय? हा मोर्चा कोणाच्या विरोधात काढला? कारण दोन्ही ठिकाणी त्यांचं सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे भाजपचं. मग हा मोर्चा काढण्याचा उद्देश काय होता? आता लोकांचा आक्रोश होणं साहजिकच आहे की जे महिलांसाठी 33% आरक्षण आहे हे कित्येक दिवसापासून रखडलं होतं आणि 3 दिवसाच्या विधेयक अधिवेशन बोलून सनी त्या ठिकाणी हा विषय चर्चेला गेला आणि शेवटी त्यावर मतदान झालं आणि मतदानामध्ये सत्ता पक्षाला यश आलं नाही. त्यामुळं त्यांनी जन आक्रोश हा मोर्चा काढला होता मित्रांनो. पण हे मोर्चे जर काढले तर मला वाटतं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची ठीक आहे, जे राजकारणाशी संबंधित असतात त्यांचं ठीक आहे, पण जे सर्वसामान्य जनता आज मुंबईसारख्या ठिकाणी लाखो लोक रेल्वेने जातात, अपडाऊन करतात, वेळेवर त्यांना रेल्वे हवी असते, तर हे मला तर वाटतं कुठंतरी चुकीचं आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक चीड निर्माण होईल या राजकारणाविषयी. कारण त्यांनी ते सांगितलं की आता कंप्लेंट करायला पाहिजे, पण ही कंप्लेंट सर्वसामान्य लोकांची सुद्धा कंप्लेंट या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेत नाही. एवढं मोठं ते अजितदादाचं प्रकरण झालं, त्यांचे सुद्धा FIRचं काय अजून तुम्ही कुठं केलं काय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आणि त्या सर्वसामान्य महिलेनं जर या ठिकाणी गुन्हा नोंद केला, तिची कितीपत नोंद घेतली गेली असती. कारण ह्या मंत्र्याच्या विरोधात ती कंप्लेंट घेऊ शकत नव्हती पोलीस स्टेशनवाली. मग तिच्यावालं साहजिकच आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खरंच जनतेला वेठीस धरल्या जातात का यावर कमेंट करायचे जास्तीत जास्त. कारण हे मोर्चे राजकारणाच्या माध्यमातून ज्यावेळेस ते विरोधी पक्षाचे असतात त्यावेळेस ते रस्त्यावर येतात आणि जे सत्तेत गेली की जे मागचे सत्तेतले असतात ते विरोधात जातात आणि परत सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून परत ते मोर्चे काढतात. म्हणजे ह्याच्यात फक्त सर्वसामान्य जनता ही भरडली जाते. आता सर्वसामान्य जनतेला जर आपण जर विचार केला, जे नियमित काम करतात
त्यांना या मोर्चाशी काही घेणं देणं नाही. त्यांनी फक्त ड्युटी आणि आपलं घर एवढंच करणं असतं. पण यांनी असं वेठीस धरलं मुंबईसारख्या ठिकाणी की खूप अशा आता कमेंट यायला लागल्यात की आपण जर विचार केला की महिलांना जरी विचार केला तर याचं काही घेणं देणं नाही. त्यांना वेठीस धरलं गेलं. आता हे फक्त ज्या कोणी राजकारणी महिला असतात त्यांच्याच फायद्याचं होतं. बरं, आता या राजकारणी महिला कोण असतात? सर्वसामान्यातून तर नसतात. नेतेच असतात, नेत्याच्याच बायका असतात, नेत्याच्याच सुना असतात, नेत्याच्याच मुली असतात आणि सर्वसामान्यांना वेठीस धरल्या जातं. तर हा व्हिडिओ कसा वाटला यावर जास्तीत जास्त कमेंट करा. आणि या जे असे काही मोर्चे निघेल मोर्चांनीसुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा मित्रांनो, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला जे वेठीस धरलं जातं आहे आता कुठंतरी त्यांना एक धडा घेतल्यासारखा आहे मित्रांनो. अख्खा रस्ता जाम करून त्यांनी ठेवला होता. पण हा व्हिडिओ जर असा त्यांच्यापर्यंत मंत्र्यापर्यंत पोहोचला तर कुठंतरी एका साईडनं सर्वसामान्य जनतेला जाण्या येण्यासाठी रस्ता राहील. कारण 2-2, 3-3 तास त्या ट्रॉफिकमध्ये ही सर्वसामान्य जनता अडली जाते. म्हणून त्या महिलेचा उद्रेक झाला तो साहजिकच आहे. आणि त्या महिलेच्या बाबतीत आता तो कमेंट जर वाचल्या कोणत्याही याच्यावर तर त्या महिलांच्या बाजूनच कमेंट आहे. महिलांनी जे केलं ते योग्यच आहे असे कमेंट या ठिकाणी. तसे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.